राज्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे. पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये बँक खात्यात जमा झाल्यानंतर आता राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसेही मंजूर करण्यात येत आहे. यामुळे येत्या आठवड्यात शेतकऱ्यांना हे पैसे मिळण्याची शक्यता आहे. गुढीपाडवा म्हणजे मराठी माणसाचे नवीन वर्ष. त्या काळातच शेतकऱ्यांना नव्या वर्षाची ही आर्थिक भेट ठरेल. खरं तर केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवरच महाराष्ट्र सरकारने राज्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली. केंद्राप्रमाणेच या योजनेत सुद्धा 6,000 रुपये दरवर्षी देण्यात येतात. आतापर्यंत नमो शेतकरी महासन्मान योजनेचे 7 हप्ते शेतकऱ्यांना मिळाले असून सरकारने आता 8व्या हप्त्यासाठी 1,774 कोटी रुपयाचा निधी वितरणास मान्यता देणारा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्याचं वितरण 2025च्या सप्टेंबर महिन्यात करण्यात आलं होतं. त्यावेळी राज्यातील 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1,892 कोटी 61 लाख रुपये वितरित करण्यात आले होते. त्यानंतर 8वा हप्ता कधी मिळणार याकडे बळीराजा डोळे लावून बसला. परंतु वित्त विभागाने निधीच्या अडचणीमुळे नमोसाठी निधी मंजूर केलेला नव्हता. मात्र आता सरकारने या हप्त्यासाठी 1,774 कोटी रुपयाचा निधी मंजूर केल्याने लवकरच हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील. पीएम किसान योजनेचे पैसे ज्या शेतकऱ्यांना मिळतात त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळतात, कारण तीच यादी केंद्र सरकारकडून राज्य सरकारला मिळत असते. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.